धन्यवाद. सामन्याला होती सुरुवात. एका बाजूला ओमकार नांदेश्वर भांडरफोळे त्यांच्या विरोधात बहार वडलात करपुडे संघ. आता ही लढत मैदानाच्या आतमध्ये साखळी पद्धतीमध्ये डे 2 मध्ये तिसरा सामना. दोन्ही संघ वैयक्तिक पहिला सामना खेळत असताना विजय प्राप्त करून आले. स्ट्राईक केला प्रथमेश सुलार, तर दुसऱ्या बाजूला यश आगरे. एक चेंज केलाय ओमकार नांदेश्वर भांडरफोळे संघाने स्क्वॉडमध्ये. केदार गुरव मैदानाच्या बाहेर आणि तदनंतर नवनाथ सुर्वे मैदानाच्या आतमध्ये प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसेल. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल या सामन्यातील. यावेळेस कुटाप्याची गोलंदाजी. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय घुशांकी क्षेत्राच्या दिशेने. किती धाव मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांचा डिसिजन अजून देखील पेंडिंग. सिंगल धाव घुशांकी क्षेत्रात एका धावसंख्येचा श्रीगड अशा केला जातोय पहिल्या डावात. स्ट्राईक केला आता मात्र प्रथमेश सोलार. एक धाव त्याच्या बॅटमधून आली. वैयक्तिक कोटीतील पहिला सामना खेळत असताना शून्याचा चष्मा घालून तो माघारी परतला होता. आता वैयक्तिक कोटीतील दुसरा सामना खेळत असताना आयकॉन म्हणून तुमची ओळख महारवळनाथ करपुडे संघाने घेतली. त्यामध्ये तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. दुसऱ्या बाजूला सागर कांबळे एक मातब्गार गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ओर्थ विकेट. दुसरा बॉल. यावेळी सारख्या तरी दिशा दिली. पुन्हा एकदा त्याच दिशेने किती धावा मिळत आहेत या शेडवर. पंचांचा डिसिजन अजून देखील पेंडिंग. सिंगल धावून कंप्लीट केली जाते. स्ट्राईक केला आता मात्र यश के तर दिसेल. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 धावा आलेत. 6 षटकांचा सामना आहे. घुशंकी क्षेत्रात अजून एक वेळेला चेंडू गेलाय प्रथमेश सोलार यांच्या बॅटमधून. सागर कांबळे गोलंदाजी करत असताना अटॅक करताना त्याच्या विरोधात पाहायला मिळत नाहीयेत. कारण चांगल्या चेंडूंवर सन्मान आणि खराब चेंडूंवर प्रहार. एक क्रिकेटचं परिसूत्र आहे. तसंच काही जर चांगल्या चेंडूंना सन्मान मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. पहिल्या 2 चेंडूंवर 2 धावा आलेत. आता पोचला होता. त्याच्या हातातून झेल निसटलाय पुन्हा एकदा. प्रथमेश सोलार वैयक्तिक खेळमध्ये तिसऱ्या चेंडूवर माघारी परतला दिसला असता. अजून एक वेळेला ब्राउन्स डकचा शिकार तो मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाला असता. मात्र झेल निसटलाय. संधी त्या संधीचं सोडून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागतंय. जशी बोटी खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारलेले प्रथमेश सोलार, तशी पुन्हा एकदा अभितेश बिर्जे याचे हात डोक्याला जाऊन पोहोचतील. मागच्या चेंडूवर त्याला जीवनदान मिळालं. स्ट्राईक केला पुन्हा एकदा प्रथमेश सोलार. सागर कांबळे यांच्या विरोधात खेळताना दिसतील. अजून पहिला मोठा फटका. मागच्या चेंडूवर झेल निसटला आणि पुढच्या चेंडूवर षटकार आलाय. धन्यवाद तडीचे. आता घाबरून नाही तर घाबरवून फलंदाजी करायला सुरुवात केली. जसं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये बिळाला तसं पुढच्या चेंडूवर षटकार ठोकलाय. उर्ध विकेट सागर यांचा पुढचा बॉल. अजून एक वेळेला लपेटलाय चेंडूला. ऑफ साइडवर ऑन साइडला स्मितेश चेंडू जज करतो. या बेस पकडलाय झेल. फलंदाज बाद. प्रथमेश बॅक टू द डगआउट. मागच्या चेंडूवर प्रथमेश माघारी परतल्यात. त्यानंतर राहुल ओसवाल मैदानाच्या आतमध्ये बंडोच्या भूमिकेत खेळण्यासाठी दाखल होत आहेत. संकट ही नेहमी पाण्यासारखी असतात. ती तुम्हाला बुडवायला येत नसतात तर पाण्यावर हातपाय कसे मारायचे हे शिकवायला येत असतात.
आता आलेली सैनकडे त्याला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सागर यांच्या माध्यमातून केली जाते. जे निसरला त्यानंतर षटकाराने मात्र पुढच्या चेंडूवर कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना. उर्ध विकेट पुढचा बॉल राहुल यांच्यासाठी. हलक्या तरी पुश करायचा होता पॉईंटच्या डोक्यावरून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिला डाबा षटक क्रमांक पहिला संपलाय. डाबा झालेत एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना महारबळ करपुडे संघाच्या 8. धन्यवाद डीजे. स्वप्नील गोलंदाजी एंड कडून दुसऱ्या षटकासाठी बॅटिंग आपल्यासाठी गोलंदाजी करताना दिसतील. ट्रायकेलला यश आगरे आणि दुसऱ्या बाजूला राहुल उसवाल ही जोडी फलंदाजी करताना दिसते. मोठा फटका खेळायचा यावेळेस अपील मैदानाच्या आतमध्ये. पंचांचं बोट उंचावलंय आणि त्यानंतर यश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज गौरव बडवी स्ट्रायकीला जाऊन पोहोचलाय. मागच्या चेंडूवर यश याची विकेट आली आहे. 2 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. 8 या धावसंख्येवर यश याचा देखील घात झालाय. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजी करत असताना सागर यांनी दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर विकेट. ओर्ध विकेटी पुढचा बॉल गौरवसाठी. बॅकफूट फर्स्ट काढायचा प्रयत्न. हलकासा चेंडू आतमध्ये आलाय. इनस्विंगचा वापर राईट हँड बॅटर गौरव बडवीच्या विरोधामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. वैयक्तिक वरतील पहिला सामना खेळत असताना ओमकार नांदेश्वर भंडारफळे संघाने त्या ठिकाणी विजय प्राप्त केला. उदयशी पाटील यांच्या मालकीचा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विलासजी पाचकुडे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. उर्ध विकेट स्वप्नील यांचा पुढचा बॉल. यावेळेस पहिलाच फिरला होता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. ही धाव अवांतर येते. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3चा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेरून कॅचिंग पोझिशनला मिड विकेट काऊ कॉर्नर आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये सागर कांबळे यांना आपण पाहतोय. स्वप्नील यांचा पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. आर्यन चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धावून कंप्लीट केली जाते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागचा झालेला सामना त्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार राहुल उसवाल यांना सन्मानित केले गेलं. गोलंदाजी करत असताना प्रभावित केलंय त्यांनी. आता मात्र फलंदाजी करत असताना जबाबदारी वाढली. थोडंसं कठीण काळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बहार वळणात करपुडे संघाच्या बाजूने. चांगली फलंदाजी करावी लागेल. इतक्या सहजासहजी हार मानून चालणार नाहीये. कव्हर आणि त्यानंतर लॉंग ऑफ एक्स्ट्रा मिड विकेट मध्ये 3 क्षेत्ररक्षक राहुल उसवाल यांच्या विरोधात. या विस्फोटा फटका खेळायचा. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डिपमधून चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धावून कंप्लीट केली जाते आणि सिंगल धावेवरच थांबवले जाते. सागर कांबळे चेंडूपर्यंत पोहोचले. सिंगल धाव त्या दरम्यान धावून कंप्लीट केले. मैदानाच्या आतमध्ये धावबाद झाले 11.
दोन फलंदाज त्यामध्ये माघारी परतलेत. दुसऱ्या षटकाचा खेळ पहिल्या डावामध्ये स्वप्नील शेदनकर गोलंदाजी एंड कडून मॅन फ्रॉम नांदिवडे गावासाठी सातत्याने चांगला खेळ खेळलेत हे खेळाडू. बरेच वर्षाचा अनुभव, पुन्हा एकदा हलकासा आतमध्ये आलाय चेंडू. अपील देखील पाहायला मिळाली होती मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस विकेट आली का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गौरव स्वतःच निघालाय, म्हणजे विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूवृत्ती त्यांनी दाखवले जरूर, मात्र विकेट गौरवाची फार मोठी आहे. महार बोलण्यात करपुडे संघासाठी खेळाडूवृत्ती, खेळाडू म्हणून ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता, हारा किंवा जिंका, मात्र खेळाडूवृत्ती तुमच्या माध्यमातून फार महत्वाची असते. ती गौरवेने दाखवली आहे. मोठा खेळाडू असाच होत नसतो, मोठा खेळाडू तुमच्या प्रामाणिकतेमुळे होत असतो. धन्यवाद गौरव, तुझ्या माध्यमातून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला गेलाय. विकेट आली या ठिकाणी महारवळनाथ करपुडे संघाला, गौरवेच्या रूपामध्ये तिसरी. अमित धनावडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मागचा सामना खेळत असताना 18 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं, त्यामध्ये 2 षटकार. आता मात्र गेलेल्या विकेट डोकीदुखी ठरतात. 11 या धावसंख्येवर 3 फलंदाज माघारी परतलेत. पहिल्या डावात दुसरं षटक हातात असताना स्वप्न शेदनकर यांना आपण पाहतोय उर्दू विकेटने. अमित त्याच्यासाठी पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा यावेळेस. प्लेड ऑन, फलंदाज बाद. आल्या पावली माघारी परतावा लागतंय. हिट विकेट स्वरूपात अमित माघारी परतले आणि तदनंतर साहिल जाधव खेळण्यासाठी दाखल होत आहेत. पॉपिंग क्रीज यश त्यांच्या जवळून खेळण्याचा प्रयत्न, मात्र हिट विकेट स्वरूपात माघारी परतावा लागतंय. धक्का क्रमांक यावी चौथा, 11 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. या षटकात देखील चांगली गोलंदाजी स्वप्नील शेदनकर यांनी केली आहे. तिसऱ्या षटकासाठी दत्तप्रसाद सावध गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत त्याला आपण पाहतोय. ओमकार नांदेश्वर भंडारपुळे संघाकडून पहिल्या सामन्यात देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. वैयक्तिक कोट्यातील दुसरा सामना खेळत असताना तिसरं षटक, 2 पॉवर प्लेचे षटक संपले. त्यामध्ये पहिलं षटक मेंढाटेल पॉवर प्लेचं, दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं. त्यामध्ये देखील धावा आलेल्या नाहीयेत. 5.50च्या सरासरीने सामना पुढे चाललाय. 4 विकेट त्यामध्ये गेलेत. 4 षटकाचा खेळ पहिल्या डावाचा अजून देखील बाकी. 24 चेंडू, कमीत कमी 40 ते 45 धावा इथून पुढे उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र इतकंच सोपं नाहीये. कारण ओमकार नांदेश्वर भंडारपुळे संघाकडून गोलंदाजी अटॅक चांगला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकात धावा जास्त खर्च केलेल्या नाहीयेत दोन्ही गोलंदाजांनी. तिसऱ्या षटकाचा खेळ, उर्ध विकेटने पहिलाच बॉल. यावेळेस बाहेर निघणाऱ्या चेंडूवर लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात भरपूर वेग होता. टप्पा चांगला या गोलंदाजाकडे. कुठले स्पॉट अक्षरशः धरून ठेवलाय, तिथून मात्र अनेक समीकरण तो हलवण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक वेळेला बाहेर निघणारा चेंडू लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात. लेग कटरचा उपयोग, हलक्यात चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू चाललाय पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक केला साहिल जाधव.
फोर डाऊनच्या रूपामध्ये त्याला मैदानाच्या आतमध्ये महा रबडलात करपुडे संघाकडून खेळताना दिसतोय. मात्र दत्तप्रसाद सावंत याच्या विरोधात कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इतकंसं सोपं नाहीये त्याच्या विरोधात फलंदाजी करणं. मात्र स्वतःला सिद्ध करत असताना तुमच्या माध्यमातून चांगला खेळ होणं गरजेचं आहे. यावेळेस हलकासा बाहेर निघाला चेंडू, ही देखील लाईन चांगली आहे. आउट कटरचा वापर, राईट हँड बॅटरचा अँगल, ज्या अँगलने चेंडू तो हाताळतोय अराउंड विकेट आहे त्याच अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेने निघालाय. अजून एक चेंडू निर्धाव येतो. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडूवर तुम्हाला धावा घेणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळत असताना चेंडू चालला एक्स्ट्रा बीट विकेट रिझल्टला. क्षेत्ररक्षक स्मितेश चेंडू पर्यंत पोहोचलाय, पकडला झेल. फलंदाज साहिल बॅक टू द डगआउट. अजून एक विकेट आली आहे. जे निम्मा संघ आता मात्र बाहेर पडलात. करपुडे संघाचा डगआउटचा आचरण जाताना पाहायला मिळेल. आता फाय डाऊनच्या रूपामध्ये कोणत्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल? साई पेडणेकर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होतोय. थोडासा उशिराने आलाय पण लेट पण थेट तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. कारण धावसंख्येचा विचार करायला गेले तर धावा झालेत फक्त 12. 5 फलंदाज बाद. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना महारवळनाथ करपुडे संघ आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. कारण दोन्ही संघांचा विचार करायला गेला तर साखळी पद्धतीचे सामने खेळत असताना वैयक्तिक वर्गातील एक सामना दोन्ही संघ जिंकून आलेत. म्हणजे इथून पुढे तुम्हाला जिंकण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 100% करावे लागतील. मेहनतच करावी लागेल. पुढचा बॉल दत्तप्रसाद यांचा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फटका थोडासा फसलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. एक धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने स्ट्राईक रूटेड. स्ट्राईक एंडला आता मात्र राहुल उस्वाल खेळताना दिसतील. थोडासा दबाव आलाय फलंदाजी करत असताना महारवळनाथ करपुडे या संघभर मात्र दबाव जुगारून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा झाले 13. 5 फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ. पहिल्या डावात ओमकार नांदेश्वर भंडारपुळे संघ क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. हलक्यातने चेंडूला दिशा दिली. कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर स्मितेश चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर 2 धावा धावून कंप्लीट केलेत. दुहेरी धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वर. पहिल्या डावात 3 षटक संपलेत. 15 धावा. 5 फलंदाज बाद. धन्यवाद. गाणं देखील चांगलं बसते. पाहिजे तेवढं बक्षीस देईल तुला. मात्र या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला पाहिजे तेवढे षटकार मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील. गोलंदाजी एंडकडून स्मितेश बोरकर 4थ्या षटकासाठी गोलंदाजी करताना दिसतील. स्ट्राईक केला साहिब पेडणेकर. दुसऱ्या बाजूला राहुल उस्वाल महारवळनाथ कडपुडे संघाकडून खेळताना दिसत आहेत. ओमकार नांदेश्वर भंडारपुळे संघाच्या विरोधामध्ये फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस ऑन साईडला काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेतन बोरकर चेंडू बागे धावतायत. डबल धावून कंप्लीट केली जाते. दुहेरी धावले 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्मितेश बोरकर याच्या विरोधामध्ये साहिब पेडणेकर याच्या बॅटमधून धावा झाले 17. 5 फलंदाज वाघारी परतलेत. थोडीशी निराशाजनक कामगिरी फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये प्रथमेश सोलार त्याने 1 षटकार मारला. तो डगआउटचा आसरा घेताना दिसतोय. गौरव मडवी इतकंसं प्रभावित करू शकलेला नाही या सामन्यामध्ये. अमित धनावडे हिट विकेट स्वरूपात माघारी परतले. यावेळेस लाईन थोडीशी खराब. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न स्मितेश बोरकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल जाधव झेलबाद स्वरूपात तो माघारी परतला. इतकंसं प्रभावित करू शकलेले नाहीत. फलंदाजी करत असताना महारवळनाथ करपुडे संघाचे फलंदाज पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडूला ढकललाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेतन चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलच धावून कंप्लीट केली जाते. कॅचिंग पोझिशनला चांगले क्षेत्ररक्षक असणे तुमच्या संघांच्या माध्यमातून फार महत्वाचं आहे. त्या ठिकाणाहून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. ओमकार नांदेश्वर भंडारपुळे संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये पहिल्या डाबात आपल्याला पाहायला मिळतोय. फार मोठ्या ताकदीने समर्थक देखील पोहोचले संपूर्ण स्पर्धेमध्ये. ओमकार नांदेश्वर भंडारपुळे संघाचे त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद
आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या सामन्यामध्ये पहिल्या डावात चांगलं जखडून ठेवलं, अक्षरशः बैड्या ठोकल्या फलंदाजी करत असताना फलंदाजांच्या पायावर. त्यामध्ये प्रामुख्याने 3 गोलंदाज सागर कांबळे पहिलं षटक, दुसरं षटक स्वप्नील शेदनकर, तिसऱ्या षटकात दत्तप्रसाद सावंतने देखील चांगली गोलंदाजी केली, चौथं षटक स्मितेश बोरकर. यावेळी शरीरापासून दूर अजून एक वेळा खेळवण्याचा प्रयत्न, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्मितेश बोरकर याच्या माध्यमातून. हा देखील चेंडू निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जे 2 संघ मैदानाच्या बाहेर आहेत त्यांना विनंती करतोय, जेवणाची व्यवस्था केली गेली त्या ठिकाणी जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. मात्र हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगला, गोशांकित क्षेत्रात एका धाबीसाठी सिंगलच धाव आली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला राहुल ओसवाल खेळताना दिसेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये महारवळनाथ करपुडे संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील पहिला डिपेंडिंग संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलंय. मात्र सन्मानजनक धावसंख्या इथून पुढे तुम्हाला उभारवू. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा कमी धावसंख्या डिफेंड करायची. अजून देखील काही चेंडू काही षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावात चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये स्मितेश बोरकर या षटकात त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 चेंडू धावा खर्च केलेत, 5 विकेट एकही त्याच्या खात्यामध्ये आलेली नाहीये. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथ्या षटकातील धावसंख्या झाली 20. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहतोय 33. मात्र थोडासा गिअर शिफ्ट करावा लागेल. टॉप गिअरमध्ये फलंदाजी करणं तुम्हाला गरजेचं आहे तुमच्या संघासाठी. याच्या आधी काय झालं त्याच्यापेक्षा याच्या पुढे काय करायचं हे फार महत्त्वाचं आहे, कारण साखळी पद्धतीमध्ये प्रत्येक सामना तुमच्या संघासाठी फार महत्त्वाचा असतो. धावा झाल्यात आतापर्यंत 20. प्रोजेक्ट स्कोर जाऊन पोहोचलाय 33 वर. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. स्मितेश बोरकर गोलंदाजी एंड कडून तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. चौथ्या षटकासाठी 5 धावा तरी खर्च केल्या तर आउट विकेटने. स्ट्राईक एंडला राहुल खेळताना दिसतील. अजून एक वेळा शरीरापासून दूर, कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. हा चेंडू चाललाय का? मात्र नैसर्गिक अडथळा चेंडूसाठी प्राप्त होतोय. फटका तर चांगला होता. कव्हर मधला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये त्याच्या डोक्यावरून खेळत असताना 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. एक्स्ट्रा कव्हरला आर्यन शेदनकर चेंडूपर्यंत पोहोचलाय. दुहेरी धावाने धावफलक पुन्हा एकदा बदललाय, जाऊन पोहोचलाय 22 वर. एका चेंडूचा खेळ चौथ्या षटकामध्ये अजून देखील बाकी आहे. हे षटक संपलं की 2 षटक अजून देखील येणं शेष. दोघांसाठी ती विशेष असतील. आउट विकेटने स्मितेश यांचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळत असताना फटका फसला. लॉंगात मधून चेतन बोरकर चेंडू बागे धावतोय. थोडासा दूर आवलाय चेंडू बागे, मात्र चेंडू चालला एक्स्ट्रा शॉट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक प्रथमेश रेवाळे चेंडूपर्यंत पोहोचले. दुहेरी धाव या देखील चेंडूवर धावून कंप्लीट केली जाते. धावफलक झालाय 24 धावा, 5 फलंदाज बाद. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय पहिल्या डावामध्ये. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला बाहेर वळलात करपुडे संघाचा 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. फलंदाजी करत असताना पाण्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कसर तुमच्या माध्यमातून नकोय, कारण चिंचकरी गावामध्ये स्पर्धा त्या ठिकाणी कैलासवासी प्रवीणजी पवार यांना आपण पाहिलंय. दुर्दैवी अंत त्यांचा देखील संपूर्ण सामना खेळत असताना झाला. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण गमावलंय, त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी स्वतःच तुम्ही तुमची घेतली तर बरं होईल. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 6च्या सरासरीने 24 धावा, 12 चेंडू, 2 षटकांचा खेळ अजून देखील पहिल्या डावमध्ये बाकी. महारवळनाथ करपुडे संघ त्यांच्या विरोधात ओमकार नांदेश्वर भंडारपुळे संघ खेळताना दिसतोय. नाणेफेकीचा निर्णय एक कौल ओमकार नांदेश्वर भंडारपुळे संघाच्या बाजूने गेला. त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि त्यामध्ये आतापर्यंत चांगला निर्णय घेतला असं म्हणायला हरकत नाहीये. आयुष्यात यशस्वी तो होत नसतो ज्याने निर्णय घेतला, आयुष्यात यशस्वी तो होत असतो ज्याने घेतलेला निर्णय योग्यच कसा आहे हे दाखवलंय. पहिल्या डावात धावा थोडीशा कमी आल्या आहेत पहिल्या 4 षटकामध्ये. मात्र डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. 2 षटकं 12 चेंडूचा खेळ, कमीत कमी 20 ते 25 धावा इथून पुढे तुम्हाला उभं राहावे लागतील. आणि तदनंतर सन्मानजनक धावसंख्या कसं पाहिलं जातंय सन्मानजनक धावसंख्येच्या दृष्टिकोनातून हे देखील पाहणं गरजेचं आहे. खराब चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूवर तुम्हाला सन्मान देऊनच फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला साही आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून सागर कांबळे
गोलंदाजी करताना दिसतील. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली होती, त्यामध्ये धावा खर्च केल्या होत्या तरी 8 वैयक्तिक कोट्यातील. दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. मोठा फटका, यावेळेस फटका फसलाय. चेंडू चाललाय स्टील मिड ऑनला, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय, पकडला झेल. फलंदाज साई बॅक टू द डगआउट. अजून एक विकेट. धन्यवाद डीजे. सूरज पाचपुडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6 डाऊनच्या रूपामध्ये स्ट्राईक केला की त्यांना दिसेल. सागर यांचा या षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने हलक्या त्याने पंच काढण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने अतिरिक्तचं वळण घेतलंय. हलकासा बाहेर निघालाय चेंडू, पंचाने दंडित केलाय. गोलंदाज सागर याला अतिरिक्त धावाले धावफलक पुढे सरसावताना दिसेल. जाऊन पोहोचलाय 25 वर. 6 फलंदाज त्यामध्ये माघारी परतलेत. पहिल्या डावामध्ये कमी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभारली गेली. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सागर यांचा पुढचा बॉल. अजून एक वेळेला क्रॉस बॅटने उडवण्याचा प्रयत्न, बदल आदित्य फुटवर्क नव्हतं मैदानाच्या आतमध्ये. सूरजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते. प्ले अँड मिस मैदानाच्या आतमध्ये सूरजला आपण पाहतोय. 6 डाऊनच्या रुपयामध्ये 7व्या विकेटसाठी इथून पुढे कशा प्रकारे भागीदारी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. थोडासा लेट मैदानाच्या आतमध्ये आल्या मात्र थेट तुम्हाला प्रहार करावे लागतील. धावसंख्या आतापर्यंत 25. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. फलंदाजी करत असताना महारवळनाथ करपुडे संघाच्या विरोधात ओमकार नांदेश्वर भंडारफळे संघ आपण पाहतोय. फटका फसलाय शॉर्ट बीड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, पकडलाय झेल. फलंदाज बाद. विनय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विनय पाचपुडे खेळण्यासाठी स्ट्राईक केला जाऊन पोहोचलाय. सागर कांबळे यांच्या विरोधामध्ये या षटकात देखील चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. पुढचा बॉल, पायातला बॉल, या विस्फोटी अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पायाची अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. लेग बिफोर द विकेट. मात्र पंच थोडेसे नाखुश. एज लागले, बाप करा. सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. विनय यांच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय. 26 वर 26 रन, लॉस ऑफ 7 विकेट. 7 फलंदाज बागरी परतलेत. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सागर या षटकात देखील प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. धाव खर्च केली फक्त 2 या षटकामध्ये. 3 विकेट. 1.4 षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून केली जाते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा राहुल ओसवाल यांच्यासाठी या षटकातील पुढचा बॉल. सागर कांबळे यांचा बाहेर निघणारा बॉल घेतलाय बॅटवर आणि पाठवलाय मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी राहुल ओसवाल यांच्या बॅट मधून कडक बेधडक षटकार येतोय.
आता राहुल यांच्या बॅटमधून देखील बोटेफटके यायला सुरुवात झाली. मागच्या चेंडूवर षटकार. सागर कांबळे यांच्या विरोधात त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा खेळताना दिसतील. शरीरावर टाकलाय बॉल, तो चाललाय घोषांकित क्षेत्रात. एका धावेसाठी षटक क्रमांक पहिल्या डबातील 5 वर संपलं. धावसंख्या झाली आहे 33 धावा, 7 फलंदाज बाद. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाकडून पहिल्या डावाचा अंतिम षटक घेऊन गोलंदाजी एडकडून स्वप्नील शेदनकर पुन्हा एकदा दाखल झालेत. पहिले षटक हातात असताना 3 धावा 3 विकेट त्यांच्या डावावर देखील राहिलेत. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावात धावा झालेत आतापर्यंत 33, 7 फलंदाज बाद. उर्ध विकेट या षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस लाईन लेन थोडीशी करा पाहायला मिळते. वाईट यॉर्करचा प्रयत्न करायचा होता मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. अतिरिक्त धावाने धावफलक पुढे सरसा होईल. 34 धावा. पहिल्या डावातील अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्वप्नील शेदनकर उर्ध विकेट स्ट्राईक केला. विनय खेळताना दिसतील. यावेळी स्फोटा फटका खेळायचा, फटका फसला स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये. कॉटन बॉल घेण्याचा प्रयत्न मात्र शरीरापासून चेंडूपासून थोडेसे दुरावलेत. सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. धावफलक 35 वर जाऊन पोहोचलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवर. पहिल्या डावातील अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी एंड कडून स्वप्नील शेदनकर तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला राहुल उस्वाल खेळताना दिसतील. मागच्या षटकामध्ये सागर कांबळेच्या विरोधात एक षटकार ठोकलाय. ते पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचले. वैयक्तिक 16 या धावसंख्येवर 11 चेंडूंमध्ये ते खेळताना दिसत आहे. धावा झाल्यात 35. पहिल्या डावात अंतिम षटक 5 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 5 धावा खर्च करत असताना 3 विकेट स्वप्नील यांच्या नावावर राहिलेत. म्हणजे चांगली गोलंदाजी त्याने देखील केली. तर इथून पुढे किती धावांचं योगदान दिलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न मात्र भरपूर वेगात चेंडू गेलाय यष्टिरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होते. मैदानाच्या आतमध्ये येणारे प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्या संघासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. अजून एक चेंडू निर्धाव फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी एंड कडून स्वप्नील स्ट्राईकिंगला राहुल यांच्यासाठी पुढचा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेतन यावेळेस चेंडू पर्यंत पोहोचलाय. पकडलाय झेल फलंदाज राहुल. बॅक टू द डगआउट. अजून एक विकेट. अभिषेक धनावडे रवीड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक खेळला. 8 डाऊनच्या रूपामध्ये जाऊन पोहोचलाय. शरीरावर मारण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिलाच निघाला होता ऑफसाईड ऑफ टर्म बाहेरच्या दिशेने, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकात देखील चांगली गोलंदाजी, 2 धावा खर्च केल्या स्वप्नील यांनी.
पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, हलकीशी बॅटची कड आणि त्यानंतर चेंडू चाललाय थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, सिंगल धाव आणि स्ट्राईक केला. आता मात्र विनय पोहोचलेत. एका चेंडूचा खेळ पहिल्या डावमध्ये अजून देखील बाकी आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 4 विकेट घेत असताना 6 धाबा खर्च केल्या स्वप्नील चेदनकर यांनी. एका चेंडूचा खेळ पहिल्या डावामध्ये बाकी आहे. स्ट्राईक खेळला विनय, या चेंडूवर बोटा फटका येणं गरजेचं आहे. स्पीशीटचा फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यावेळी चेंडू चाललाय थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, दुहेरी धाव धावून कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक खेळला फलंदाज विनय, अजून एक विकेट येईल. 2 धावा मागच्या चेंडूवर, धावफलक जाऊन पोहोचलाय 38 आणि 39 धाबांचा पाठलाग करायचा दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाला. त्यासाठी पहिल्या डावात जी गोलंदाजी केली स्वप्नील चेदनकर यांनी 4 विकेट घेत 5 धावा खर्च केल्या आहेत. वॉट अ नॉक, त्यांचा स्पेल आपल्या संघासाठी चांगला होता. 2 षटकात त्यांनी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवर बॅट कट होती का अंपायर? पहिल्या डावाचा केस संपला, त्या ठिकाणी धावा आले होते 38. दुसऱ्या डावात 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाला सलामीची जोडी. स्ट्राईक केला दत्तप्रसाद सावंत,
आणि दुसऱ्या बाजूला मितेश बिर्जे मितवा खेळताना दिसेल. गोलंदाजी एंड कडून गौरव बडवी गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. दुसऱ्या डाबातील पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. फिंगर थोडेसे रोल केले होते इनसाइड एज. चेंडूवर थोडीशी व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर त्या चेंडूचं इतकंसं प्रत्युत्तर नव्हतं. दत्तप्रसाद सावंत याच्याकडे निर्धाव चेंडूशी सांगता होते. जास्त व्हरायटीवाला दुकान आणि जास्त व्हेरिएशनवाला गोलंदाज फार काळ चालतो क्रिकेटच्या पटलावर. आता तीच व्हेरिएशनवाली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करायला सुरुवात केली गौरव याने. यावेळेस देखील लाईन चांगली आहे टप्प्याची गोलंदाजी. आतमध्ये येणारा बॉल हलक्या तऱ्हेच्या चेंडूला सन्मान द्यायचा होता. मात्र लगातारचे 2 चेंडू निर्धाव निघालेत. 39 धावा डिपेंड करायचे म्हणजे प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्या संघासाठी फार महत्वाचा आहे. पाहिले तर शक्य आणि पाहिले तर अशक्य समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय. गौरव यांचा या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बाहेर निघणारा चेंडू. किती वेळ मला शांत ठेवणार. मी शांत बसायला काही संत नाहीये. तिसऱ्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. इनसाइड आउटचा फटका. टू द कव्हर षटकार. इनसाइड आउट. लॉफ्ट केलं चेंडूने. लॉफ्टेड रबर ड्राईव्ह दाखवलाय दत्तप्रसाद सावंत याने. पुन्हा एकदा स्ट्राईक केला खेळताना दिसेल. 39 धावा डिफेंड करत असताना षटकार चौकार तुम्हाला देऊन चालणार नाहीयेत. अजून एक वेळेला बाहेर निघून चेंडूला लपेटलं ऑन साइडला. स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकारानंतर चौकार. धन्यवाद. धन्यवाद. हळदीची गाणी देखील वाजायला सुरुवात झाली. मात्र वरात काढली गोलंदाजाची दत्तप्रसाद सावंत याने. एक षटकार एक चौकार. अजून एक वेळेला ऑन साइडला. हा देखील चेंडू चाललाय मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार चौकार चौकार असं सभेकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 चेंडूंवर त्याने राज्य निर्माण करायला सुरुवात केली होती. मात्र गायबोट लावलंय. युद्ध खेळलंय मैदानाच्या आतमध्ये दत्तप्रसाद सावंत याने. धन्यवाद. राहुल ओसवाल यांच्यावर थोडासा विश्वास दाखवलाय. कारण मागचा सामना खेळत असताना 2 षटकं 10 धावा 3 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चमकणारी कामगिरी करेल का हे देखील पाहणं गरजेचं. तुमच्याकडे फक्त सोनं असून चालत नाही. त्या सोन्याला आकार देण्यासाठी पहिलं घडावं लागतं. आता घडवायचं असेल तर तुम्हाला इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल. राहुल ओसवाल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकासाठी. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं आहे. महानवरवनाथ करपुडे संघासाठी पहिला चेंडू. यावेळेस शरीरावर वेध घेणारा होता. बॅकअप यावेळेस चेंडूवर दिला जाईल. सिंगल स्ट्राईक रोटेट. पुन्हा एकदा स्ट्राईक केला. दत्तप्रसाद जाऊन पोहोचले. 2 चौकार 1 षटकार. राहुल ओसवाल यांच्या विरोधामध्ये स्ट्राईक केला खेळताना दिसतील. आता ही लढाई बेस्ट वर्सेस बेस्टची असेल. एका बाजूला इरादे स्पष्ट आहेत आणि दुसऱ्या बाजूला धावा रोखायचे आहेत. त्यासाठी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. राहुल ओसवाल लेफ्ट हँड अराउंड विकेटने पुढचा बॉल.
यावेळेस हलक्याने दिशा दिली चेंडूला स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू चाललाय शॉट मिड विकेटला सिंगल स्ट्राईक रोटेट चांगल्या चेंडूला सनबार आणि खराब चेंडूवर प्रहार हेच करताना पाहायला मिळतोय धावफलक जाऊन पोहोचलाय आता मात्र 16 वर 23 धावांची अजून देखील विजयासाठी गरज चेंडू शिल्लक आहेत 28 बॉल 23 एक मिशन मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय ओमकार नांदेश्वर पंढरपूर संघ दुसऱ्या डावा धावांचा पाठलाग करतोय यावेळेस क्रॉस बॅटने चेंडू चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने गौरव मडवी आणि यावेळेस निर्णय देखील अजून पेंडिंग असेल चला पहिल्या डावात तुमच्या माध्यमातून खेळाडू वृत्ती आले तर या डावात देखील येईल अशी अपेक्षा आहे पंच पॅनल एक दक्षता घ्या फलंदाज आउट नाहीये 6 आहे हा षटकार गेलाय रिप्ले मध्ये चेक केलंय हा षटकार आहे धन्यवाद धन्यवाद डीजे एक गोष्ट नमूद करतोय रिप्ले मी हा शब्द वापरला मैदानाच्या आतमध्ये खरा पण बाउंड्री लाईन बनचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचला होता त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही चाचणी केली आणि त्यानंतर डिसिजन आमचा पोहोचलाय रिप्ले ही सिस्टीम रिव्ह्यू ही सिस्टम संपूर्ण स्पर्धेमध्ये नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे प्रत्येक खेळाडूनी म्हणजे आम्ही नंतर पुढचा सामना खेळत असताना पुन्हा एकदा तुमचा आक्षेप आमच्यावर असेल की मागच्या वेळी तुम्ही रिप्ले चेक करून निर्णय दिलात बाउंड्री लाईन बनचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला होता याची दखल घ्या मागच्या चेंडूवर षटकाराला पुन्हा एकदा स्ट्राईक केला बितेश बितवा खेळताना दिसेल राहुल उसवाल यांच्या विरोधात आक्रमण लेंथ बॉल पिक करत असताना कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रयत्न तर चालवले होते गौरव मडवी यांनी धन्यवाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंडवच्या भूमिकेत सिद्धेश बोरकर जाऊन पोहोचला धावांची गरज आहे विजयासाठी 17 चेंडू शिल्लक असतील 26 चेंडू 17 धावा ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना जेवढा जवळ नेता येईल तेवढा जवळ नेण्याचा प्रयत्न केला जाईल महारवळात करबोडे संघाच्या बाजूने पुण्यातला बॉल या बेस खेळलाय कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर स्मितेशच्या बॅट मधून चौकार येतोय गेल्या मैदानाच्या आतमध्ये चौकार ठोकलाय तो पुन्हा एकदा स्ट्राईक केला बॅट ठोकून आव्हान करतोय राहुल ओसवाल यांना यावेळेस ऑन साईडला हा देखील चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्राच्या दिशेने लॉंग लेगला एका धावेसाठी सिंगल पेक्षा जास्त काही नसेल षटक क्रमांक दुसऱ्या डावातील दुसरं संपलं 39 धावांचा पाठलाग करत असताना धावा आतापर्यंत झाले 27
39 धावांचा पाठलाग करत असताना धावा 27 विजयासाठी 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 24 प्रति षटकामागे 3ची सरासरी म्हणजे शक्य असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मात्र किती चेंडूंमध्ये ते आव्हान पार पडलं जाईल याच्याकडे देखील नजर असेल. गोलंदाजी एंडकडून प्रथमेश सोलार गोलंदाजी करताना दिसतील. तिसऱ्या षटकासाठी ओव्हर द विकेटने स्ट्राईक केला दत्तप्रसाद सावंत. क्रॉस बॅटने उडवलाय मात्र फटका फासलाय. काव कॉर्नर रिझन मधून डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू बागे धावतो. यावेळेस गौरव चेंडूपर्यंत पोहोचेल. दुही धाव मागच्या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाते. ते बी चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. साधं सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. थोडेसे फिंगर रोल भरपूर वेग या चेंडूवर प्राप्त केला होता. प्रथमेश सोलार निर्धाव चेंडूची सांगता होते. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा दत्तप्रसाद खेळताना दिसतील. ते वैयक्तिक 17 या धावसंख्येवर खेळत आहेत 9 चेंडूंमध्ये. जवळपास 200चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल प्रथमेश यांचा. अजून एक वेळेला शरीरावर चेंडूचा वेग मात्र चेंडू चालला एक्स्ट्रा बिड विकेटला. यश आगरे चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक एंडला स्मितेश जाऊन पोहोचला. त्याने वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या चेंडूवर चौका ठोकला होता. कव्हर रिझन मध्ये क्लासिक कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला होता कॉपी बुक स्टाईलने. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पोहोचलाय. थोडेसे फिंगर रोल करायचे होते या चेंडूवर मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. चेंडू चाललाय पिचिंग लेग साइड लेग स्टंप व्हाईट स्क्वेअर. चेंडूरी धावफलक पुढे जाताना दिसेल. धावा झाल्यात आतापर्यंत 31-39चा पाठलाग करत असताना 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक 21. 8 बॉल 8 धावा 21 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा स्मितेश. यावेळेस मोठा फटका खेळलाय काउ कॉर्नर बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा चेंडू चाललाय स्मितेश बोरकर याच्या बॅट मधून. दुपारच्या सत्रामध्ये कडक कडकडीत षटकार येतोय. दोन धावांची गरज विजयासाठी. या षटकातील अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस हलक्या तरी मोठा फटका खेळायचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू चाललाय स्लिप रिझन मध्ये. सिंगल स्ट्राईक रोटेट. धावसंख्या आता मात्र बरोबर येऊ ठेपले. या चेंडूवर जर 1 धाव येते तर तब्बल 3 षटकांनी हा सामना जिंकताना दिसेल ओमकार नांदेश्वर भंडारफळे संघ. त्यामध्ये 1च विकेट गेले म्हणजे सरासरी देखील भरपूर वाढताना दिसेल. दत्तप्रसाद स्ट्राईक केला मोठा फटका स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार येतोय आणि हा सामना जिंकलाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरा सामना खेळत असताना ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाने वेल प्लेड. अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आणि झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पहिल्या डावात 2 षटका हाताळत असताना 4 विकेट आणि 6 धावा खर्च करणारा गोलंदाज स्वप्नील शिदनकर ठरलेत या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील पहिल्या डावात आपल्याला पाहायला मिळेल. मध्यंतरासाठी सामना थांबेल. 15 मिनिटाचा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया प्रदेशाध्यक्ष चषक 2026 मध्ये.